डॉक्टर विश्वजित कदम. प्रारंभ नव्या युगाचा, प्रारंभ नव्या पर्वाचा. प्रसंगी संघर्ष करी, जनतेस सदा साथ धरी. जैसे आपुलकीचे गाव, विश्वजित ऐसे तयाचे नाव. माणुसकीसाठी जगावं, माणुसकीसाठी खपावं, माणुसकीचा धर्म निभवावा, माणुसकीच्या अखंड सेवेत राबावं, या मूलमंत्राचा जप करत दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम साहेब लोकांसाठी जगले, झिजले. त्यांनी निर्माण केलेला जिव्हाळा आता पुढच्या पिढीकडे सरकलाय. सामान्य जनतेशी असलेल्या या जिव्हाळ्याचा अतूट बंध आमदार डॉक्टर विश्वजित कदम तथा बाळासाहेबांशी जुळला आहे. स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांचा वारसा डॉक्टर विश्वजित कदम हे अगदी समर्थपणे चालवित आहेत. जिगरबाज समाजकारणी, सुसंस्कृत व जनतेच्या वेदना जाणणारे नेतृत्व म्हणून डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याच्या पटलावर उदयास येत आहेत. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमानसात वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांची उक्ती व कृतीचा वारसा विश्वजित कदम यांनी सार्थपणे जपलाय. वयाच्या 18व्या वर्षापासून ते समाजकारणात व राजकारणात सक्रिय आहेत. 1999च्या विधानसभा निवडणुकीत आताचा पलूस कडेगाव व तेव्हाचा भिलवडी वांगी या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने त्यांचे सुपुत्र डॉक्टर विश्वजित कदम यांनी युवक कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला. तेव्हापासून आजवर 25 वर्षाच्या प्रवासात डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडून लाखो लोकांना मदत झाली. ही मदत केवळ कार्यकर्ता किंवा पक्षातील लोकांनाच झाली नाही, तर अगणित सर्वसामान्य माणसांना त्यांनी एका हाकेसरशी लागेल ती मदत कर्तव्याच्या भावनेतून देऊ केली आहे. डॉक्टर विश्वजित कदम हे BE, MBA, PhD झालेले उच्च शिक्षित व सुसंस्कृत असं नेतृत्व आहे. सहकार हा पश्चिम महाराष्ट्राचा आत्मा आहे. त्यांची PhD देखील सहकारात झाल्याने सहकाराचं महत्त्व त्यांना चांगलं माहिती असून सहकारातून सामान्य जनतेची समृद्धी व विकास कसा करावा हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. 2002 साली सांगली जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा न करता चारा छावण्यांना मोठ्या प्रमाणावर चारा पुरविला होता. त्यावेळी दस्तूरखुद्द सोनिया गांधी यांनी विशीत असलेल्या विश्वजित कदम यांच्या संवेदनशील वृत्तीचे व कामगिरीचे कौतुक केले होते. राजकारणात असून देखील अगदी सुरुवातीच्या काळापासून त्यांनी समाजातील ज्वलंत प्रश्नांवर अगदी तडफेने आवाज उठविले. स्त्रीभ्रूण हत्येसारख्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले. मुलगी हवी हो हे अभियान त्यांनी राज्यभर राबवित जनजागृती केली. महिला सक्षमीकरणावर त्यांनी फार अगोदरपासून विशेष भर दिला होता. 2005 साली कृष्णाकाठच्या गावांमध्ये आलेल्या पुरात देखील त्यांनी त्यांच्या तरुण सहकाऱ्यांच्या साथीने मोठं काम केलं. बाळासाहेब अनेक दिवस तिथे तळ ठोकून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करत धीर देखील देत होते. त्यांची ही सगळी कामे पाहून 2007 साली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. पक्ष बांधणीसाठी त्यांनी राज्यभर दौरे सुरू केले. 2008 साली युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विविध उपक्रमातून त्यांनी युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण केले. राज्यातील दुष्काळी जनतेच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना शासन स्तरावरून मदत व्हावी यासाठी 532 किलोमीटरची बुलढाणा ते सांगली अशी पदयात्रा काढली. ही संवाद पदयात्रा राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती. त्यानंतर युथ काँग्रेसची निवडणूक जिंकत 2दा प्रदेश युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. अध्यक्ष असताना त्यांनी राज्यातील युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवीत युवकांना पक्षासोबत जोडण्याचं काम केलं. त्यातील अनेक जण आजही त्यांच्यासोबत जीव ओतून काम करत आहेत. हे त्यांच्या यशाचे पहिले गमक.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे युवक काँग्रेस संघटनेवर बारीक लक्ष असते. विश्वजित कदम यांचं युवकांसाठीचं हे काम पाहून राहुल गांधीही प्रभावित झाले होते. 2012 साली विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली चलो पंचायत अभियान हे गाव व विभागांना जोडणारे अभियान राबविण्यात आले होते. याचा फायदा अनेक शेतकरी व सामान्य नागरिकांना झाला होता. 2018 मध्ये माजी मंत्री व राज्याचे ज्येष्ठ नेते डॉक्टर पतंगराव कदम यांचं दुःखद निधन झालं. वारसाने संधी मिळते, परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावं लागतं. कदम साहेबांच्या अकाली जाण्याने दुःखाचा डोंगर हजारो लोकांवर कोसळला. त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम यांच्यासाठी साहेबांचं अचानक जाणं हा मोठा धक्का होता. फार मोठी जबाबदारीचं ओझं त्यांच्या खांद्यावर आलं होतं, परंतु अत्यंत धीरोधत्तपणे सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने त्यांनी साहेबांच्या विचारांवर मार्गक्रमण सुरू केले. साहेबांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीत डॉक्टर विश्वजित कदम बिनविरोध आमदार झाले. दोन 2019 मध्ये कृष्णा नदीला आलेल्या प्रलयकारी महापुराचा फटका पलूस तालुक्यासह नदीकाठच्या भागाला बसला. या पुराच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता महिनाभर ते दिवस रात्र राबत होते. स्वतःचा जीव धोक्यात घालून पुरातून अनेक लोकांना वाचविले होते. पूरग्रस्त कुटुंबांना राहण्याची, भोजनाची सोय, औषधोपचाराच्या सुविधा, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सदैव आपल्या सोबत म्हणत त्यांनी खचलेल्या मनांना धीर देण्याचं मोठं काम केलं. तसेच त्यानंतर जरी महापूर आला तरी अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ज्या काही उपाययोजना कराव्या लागतात त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांची सगळी यंत्रणा या कामी सदैव तत्पर असते. संकट काळात मदतीला, आधाराला येणारी माणसं लोकांच्या हृदयात कायमचे घर करून राहतात. त्यानंतर झालेल्या 2019च्या पंचवार्षिक निवडणुकीत विश्वजित कदम यांनी 1.5 लाखाहून अधिक विक्रमी मतदान घेऊन विजय मिळवून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 2019ला निवडून आल्यावर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते कृषी व सहकार खात्याचे राज्यमंत्री झाले. तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा झाले. आपल्या राज्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची यशस्वी मोहोर उमटवण्याचा प्रयत्न केला. या काळातील काम करण्याच्या त्यांच्या स्टाईलमुळे एक सुपरफास्ट मंत्री म्हणून त्यांची ओळख झाली होती. परंतु तितक्यात कोरोना महामारीच्या रूपाने अनेक दशकातील सर्वात मोठं संकट जगासमोर आलं आणि अवघं जग ठप्प झालं. एखाद्या संकट काळात जनतेला कसा धीर द्यावा याचा आदर्श उदाहरण डॉक्टर विश्वजित कदम यांनी घालून दिले. कोरोना विरुद्धच्या लढाईत विश्वजित कदम यांनी आपल्या पलूस कडेगाव मतदारसंघाच्या सुरक्षिततेकडे लक्ष देऊन कोरोना हद्दपार करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पुणे व सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचाराच्या सुविधा दिल्या. कडेगाव येथेही भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू केले. तसेच गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे किटही वेळोवेळी देण्यात आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहकार व कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी कामाचा ठसा उमटविला. या काळात कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे 2 लाखांच्या आतील कर्जपीक घेणारे थकबाकीदार शेतकरी कर्जमुक्त झाले. या कामी मंत्री असलेल्या डॉक्टर विश्वजित कदम यांनीही सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच शेतकऱ्यांना वीज बिलात 50% सवलत देण्याचा निर्णय झाला. या प्रश्नी देखील त्यांनी आवाज उठविला होता. नंतर महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतरही विरोधी पक्षातील एक कार्यक्षम आमदार म्हणून त्यांनी कामगिरी केली. सामान्य जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठविला. तसेच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात त्यांनी रस्त्यावरची लढाई देखील लढली. अनेकदा जनतेच्या प्रश्नांवर मोर्चे, आंदोलनं केली. जनतेचा आवाज बनलेल्या आमदार विश्वजित कदमांना लोकांनीही मोठी साथ दिली. मतदारसंघातील विकासाचं काम असो वा संस्थात्मक कार्य, यात ते तसूभरही मागे राहिले नाहीत. साहेबांच्या वारशाचा भला मोठा गाडा हाकताना त्यांची दमछाक नक्की होते, पण बाळासाहेब थकत नाहीत. कदम साहेबांनी दिलेली शिकवण
आणि संस्कार आमदार साहेबांच्या अंगी आहेत. ज्या प्रकारे स्वर्गीय पतंगराव कदम यांनी पलूस कडेगावात केलेल्या विकास कामामुळे त्यांना पलूस कडेगावचे भाग्यविधाते म्हटले जाते, अगदी त्याचप्रमाणे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केलाय. सत्ता असो अथवा नसो, त्यांनी आपल्या ताकदीवर मतदारसंघात शेकडो कोटींचा निधी खेचून आणला. विकास कामांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. भारती विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थेचा कार्यभार पाहताना त्यांनी या विद्यापीठाला जगाच्या नकाशावर नेलं. गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन हे ब्रीद घेऊन ते काम करीत आहेत. आज महाराष्ट्रातून बरेच उद्योग बाहेर गेले. असंख्य तरुणांना नोकरी नाही, युवक बेरोजगार आहेत. पण पलूस कडेगावातील तरुण तरुणींना शिक्षणासाठी, नोकरीसाठी भारती विद्यापीठ आहे. हजारो तरुणांना भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मोठा रोजगार मिळाला आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबत वैद्यकीय क्षेत्रातही दैदिप्यमान काम केले आहे. आरोग्य हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. हजारो गोरगरीब रुग्णांना त्यांनी भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत केली आहे. रुग्णसेवेचं हे व्रत त्यांनी अगदी प्राणपणाने जपलंय. 2023 मध्ये राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा निघाली. ही यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्याच्या स्वागतापासून ते सगळ्या नियोजनात विश्वजित कदम पुढे होते. त्यांची कष्ट घेण्याची वृत्ती व प्लॅनिंग बघून स्वतः राहुल गांधी म्हणाले, विश्वजित की बात ही कुछ अलग है. डॉक्टर विश्वजित कदम यांच्यावर साहेबांचा प्रचंड जीव होता. साहेब आपल्यात नाही आहेत या गोष्टीशी बाळासाहेबांना अजूनही ऍडजस्ट होता येत नाहीये. त्यांच्यासाठी साहेब हे सर्वस्व होते. बापलेकाचं हे अतूट नातं जणू शब्दापलीकडचं. स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या कार्यकर्तृत्वाच्या उंचीला साजेसं असं लोकतीर्थ नावाच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा अत्यंत भव्य कार्यक्रम देशातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत डॉक्टर विश्वजित कदम यांनी घडवून आणला. कार्यक्रमाची भव्यता व नियोजन काय असतं हे विश्वजित कदमांनी आपल्या कल्पकतेतून दाखवून दिलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं. सध्याच्या राजकारणात आयाराम गयाराम पॅटर्न जोरात सुरू आहे. कोण कोणत्या पक्षात नेमकं आहे हे कोणालाच कळायला मार्ग नाही. ज्या काळात राज्यातील अनेक दिग्गज नेते प्रलोभन व दबावाला बळी पडत होते, त्यावेळी डॉक्टर विश्वजित कदम यांनी पक्षनिष्ठा काय असते हे राज्याला दाखवून दिली. हीच साहेबांच्या संस्काराची ताकद आहे. पक्षाशी असलेली त्यांची बांधिलकी व त्यांची क्षमता पाहून पक्षाने देशातील अनेक निवडणुकांच्यासाठी अनेक कमिट्यांवर त्यांची नियुक्ती केली. सांगली जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ व आरफळ या पाणी सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी जीवनवाहिनी आहेत. तर या योजनांचे आवर्तन सातत्याने सुरू राहून त्यात नियमितता असावी यासाठी विश्वजित कदम हे सतत प्रयत्नशील असतात. भारती विद्यापीठाचे कार्यवाहक, युवक काँग्रेसचे अध्यक्ष, आमदार आणि राज्यमंत्री, पालकमंत्री म्हणून वाटचाल करीत असताना त्यांनी केलेली कामगिरी प्रशंसनीय आहे. याशिवाय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी क्रीडा क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. तसेच अनेक शाळा, कॉलेजेस व गरजू खेळाडूंना खेळाशी निगडीत साहित्य व इतर मदत ते वेळोवेळी करत असतात. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या या भगीरथ कार्यात मतदारसंघातील जनता त्यांच्यासोबत आहेच, परंतु त्यांचं अख्खं कुटुंब हे भक्कमपणे आणि एक दिलाने त्यांच्यासोबत आहेत. ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. साहेबांचे ज्येष्ठ बंधू मोहन सेठ कदम दादा हे जसे सावलीसारखे साहेबांच्या कायम पाठीशी राहिले, अगदी त्याचप्रमाणे ते बाळासाहेबांसोबत देखील खंबीरपणे उभे आहेत. दादांना एकदा आमदार करायचंच ही साहेबांची इच्छा होती. डॉक्टर विश्वजित कदम यांचा देखील दादांवर प्रचंड जीव. म्हणूनच 2016 साली झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दादांना निवडून आणण्यासाठी डॉक्टर विश्वजित कदमांनी जीवाचं रान केलं होतं. तसेच भारती विद्यापीठाचे कुलपती असलेले डॉक्टर शिवाजीराव कदम सरांचं देखील मोलाचं मार्गदर्शन डॉक्टर विश्वजित कदम यांना असते. जगात आईसारखं सुंदर
काहीच असू शकत नाही. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मातोश्री विजयामाला कदम म्हणजेच वहिनी साहेबांनी कायम मायेची पाखरण बाळासाहेबांवर ठेवली आहे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अंगी असलेला समजूतदारपणा, सुसंस्कृत आणि निगर्वी स्वभाव सामान्य जनतेला भावतो. काँग्रेसला आणि पलूस कडेगाव मतदारसंघाला डॉक्टर विश्वजित कदम यांच्या रूपाने एक सक्षम आणि कुशल नेतृत्व लाभले आहे. त्यांची कार्यशैली पाहून डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची प्रकर्षाने आठवण होते. राज्यस्तरावरील राजकारणात सक्षमपणे ते काम करीत असून पलूस कडेगाव मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर सातत्याने अग्रेसर ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. बन किनारा बेकिनारों के लिए, बन सहारा बेसहारों के लिए, खुद के लिए जिए तो क्या जिए, जीना है तो जियो लाखों लोगों के लिए. विश्व की पुकार है, विश्व की जीत है, इतिहास रचने वाला ये महाराष्ट्र का युवा अपराजित योद्धा है.